नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण IMC सीट्स म्हणजे नेमकं काय याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी मी डिस्क्लेमर देतोय. डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचा आहे. सर्वांना एक महत्त्वाची सूचना, ITI ॲडमिशन 2023 बद्दल तुम्हाला कुठलीही अडचण असेल किंवा काहीही समस्या जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये जा, त्या ठिकाणी कमेंट करा. त्या प्रत्येक कमेंटचं उत्तर आम्ही देत आहोत. आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून IMC बद्दल जे काही तुम्हाला डाऊट्स आहेत ते सर्व क्लिअर होऊन जातील. आणि या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला छोटीशी मदत होईल. तर बघा, या ठिकाणी अनेक प्रश्न मी दिलेले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग आता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला, IMC सीट्स म्हणजे काय? तर IMC सीट्सचा जो फुल फॉर्म होतो IMCचा, तो म्हणजे बघा, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी. म्हणजेच काय? संस्थास्तरीय व्यवस्थापन समिती. म्हणजेच काय म्हटलं जातं? IMC असं म्हटलं जातं. तर या IMC सीट्समध्ये कोण कोण असतं बघा. या समितीमध्ये सदस्य कोण कोण असतात? तर या समितीमध्ये बघा, प्राचार्य किंवा त्या कॉलेजचे जे प्राचार्य आहेत ते, आणि त्या कॉलेजचे शिक्षक किंवा इतर कर्मचारी असू शकतात. या सर्वांच्या कमिटीला काय म्हटलं जातं? इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी असं म्हटलं जातं. तर मॅनेजमेंट कोटा म्हणजेच काय? फीस भरून तुम्ही काय करू शकता? या कोट्यातून ॲडमिशन घेऊ शकता. जनरली सामान्यपणे काय केलं जातं? कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये थोड्या फीसमध्ये किंवा कमी फीसमध्ये ॲडमिशन्स होतात. पण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा मॅनेजमेंट कोटा असतो आणि या कोट्यातूनच काय केले जातात? ॲडमिशन्स दिले जातात, जे की करोना काय असतात? फीस भरून असतात. यालाच काय म्हटलं जातं? इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी असं म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न बघा, ही समिती काम कसं करते? बघा, उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं असं तर एक कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये काय म्हटलं, इलेक्ट्रिशियन हा जर ट्रेड असेल तर इलेक्ट्रिशियनच्या ट्रेड्समध्ये जवळपास किती सीट्स अवेलेबल आहेत? 20 सीट्स जर अवेलेबल असतील तर 20 सीट्सपैकी 16 सीट्स हे काय कशामार्फत भरले जातात? तर गव्हर्नमेंट मार्फत भरले जातात, किंवा त्याला काय म्हणतोय आपण? कॅप राऊंड मार्फत भरले जातात. कॅप राऊंड्स म्हणजेच काय? आता जे तुमचे राऊंड्स होणार आहेत किंवा राऊंड्स सुरू होतील त्या राऊंड्सला कॅप राऊंड असं म्हटलं जातं. सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस असं म्हटलं जातं. या प्रोसेसमधून 20 पैकी 16 सीट्स भरले जातात आणि जे उरलेले 4 सीट्स आहेत ते कशातनं भरले जातात? तर हे मॅनेजमेंट कोट्यातून भरले जातात. ठीक आहे. आता प्रत्येक कॉलेजमध्ये हा मॅनेजमेंट कोटा वेगवेगळा असू शकतो आणि प्रत्येक कॉलेजचे जे सीट्स आहेत ते सुद्धा वेगवेगळे असू शकतात. मॅनेजमेंट कोटा काही कॉलेजमध्ये 2 सीट्सचा असतो, काहीमध्ये 4 सीट्सचा सुद्धा असू शकतो किंवा 4 ते 5 सीट्सपर्यंत असू शकतो. ठीक आहे. आता बघा, पुढचा प्रश्न काय आहे? IMC कोर्स आणि नियमित कोर्स यामध्ये फरक काय असतो? म्हणजे समजा तुम्ही इलेक्ट्रिशियन या ट्रेडला जर लागलात तर रेग्युलर सीटमधून लागलाय का IMC सीटमधून लागलाय? ठीक आहे. तर रेग्युलर सीटमधून लागला असेल आणि IMC सीटमधून लागला असेल तर नेमकं काय फरक असतो? तर कुठलाच आणि काहीही फरक नसतो. फक्त IMC तुम्ही कोट्यातून तुमचा प्रवेश झालेला असतो आणि तुम्हाला काय लागतं? त्या कॉलेजमध्ये फीस भरावी लागते. एवढाच काय तो फरक असतो, बाकी काहीही फरक नसतो. पुढचं पहा, आता IMC कोट्यातून तुमची जर ॲडमिशन झालं असेल तर तुम्हाला वार्षिक फीस किती द्यावी लागते? बघा, वर्षाला किती फीस द्यावी लागते? जर तुमचं ॲडमिशन गव्हर्नमेंट मार्फत झालं असेल किंवा त्यालाच म्हणतो आपण कॅप राऊंडमधून जर झालं असेल तर तुम्हाला ओपनसाठी ही फीस आहे ₹1050. जर तुम्ही हॉस्टेलला राहणार असाल तर हीच हॉस्टेलची फीस असते ₹100. जर तुम्ही कास्टमधून लागला असाल तर तुम्हाला कॉलेजची फीस द्यावी लागते ₹950. जर तुम्ही IMCतून इंजिनिअरिंग ट्रेडला ॲडमिशन घेतलं असेल तर त्याच्यासाठी फीस आहे ₹30,000 वर्षाची. तर इंजिनिअरिंग ट्रेड म्हणजे कोणते? तर इलेक्ट्रिशियन हा ट्रेड इंजिनिअरिंग ट्रेड आहे. टर्नर, फिटर, वेल्डर हे जे ट्रेड्स आहेत, यासारखे जे ट्रेड्स आहेत हे इंजिनिअरिंग ट्रेड्स आहेत. यासाठीची IMCची फीस काय असते? ₹30,000 असते. हे झालं चांगल्या ट्रेड्सबद्दल. जर तुमचा फॅशन डिझायनिंगसारखा कोर्स असेल किंवा इतर कोर्स जर असेल ज्याच्यामध्ये मुलं कमी ॲडमिशन घेतात, असा जर कोर्स असेल तर IMC सीटची फीस कमीसुद्धा असते किंवा ती फीस कॉलेज कमीसुद्धा करू शकतं. ठीक आहे. इंजिनिअरिंग ट्रेडला ॲडमिशन झालं तर ₹30,000. नॉन इंजिनिअरिंग ट्रेडला जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर हीच फीस जी आहे, चांगल्या ट्रेडसाठीची जी फीस आहे ती ₹25,000 असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, IMC कोट्यातून निवड नेमकी कशी केली जाते?
ज्यावेळेस तुम्ही कॉलेज आणि ट्रेड निवडता म्हणजेच तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करता किंवा ऑप्शन्स फिलअप करता, त्याच याच्यातून काय केलं जातं, तुमची निवड केली जाते. समजा एखाद्या विद्यार्थ्याचं जर समजा 85% इलेक्ट्रिशियन ट्रेड जर त्या कॉलेजमध्ये त्याला मिळत असेल, तर 83 किंवा 84 नंबरवर मार्क्सवरती किंवा 82 मार्क्सवरती मॅनेजमेंट कोट्यातून एखाद्याचा नंबर दिला जाऊ शकतो किंवा त्याला त्या कोट्यातून ॲडमिशन दिलं जाऊ शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे पर्सेंटेजच्या आधारावर काय केलं जातं, मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे IMCची जी मेरिट लिस्ट आहे ती वेगळी लागते का किंवा वेगळी असते का? तर IMCसाठी कुठलीही वेगळी मेरिट लिस्ट लागत नाही किंवा कुठलीही मेरिट लिस्ट नसते. तर सगळ्यांसोबतच ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलाउड केलं जाईल किंवा तुमचा ITला नंबर लागेल, त्या दिवशी सर्वांसोबत ही मेरिट लिस्ट लागते आणि तुम्हाला SMS येतो किंवा तुम्ही ज्या वेबसाईटवरती लॉग इन केलेलं आहे त्या ठिकाणावर लॉग इन करून तुम्ही तुमचं चेक करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारेच ॲडमिशन्स IMCमधून होत असतात. आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ इतर मित्रांसोबत शेअर करा आणि आणखीन जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये जा. त्या ठिकाणी कमेंट करा. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देत आहोत. ठीक आहे. जर तुम्हाला ITI ॲडमिशनसाठी जर कुठल्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, हे जर माहिती करायचं असेल तर डाव्या हाताचा व्हिडिओ बघा. असेच जर व्हिडिओ पाहायचे असतील तुम्हाला तर उजव्या हाताला जी प्लेलिस्ट दिलेली आहे त्या प्लेलिस्टवर क्लिक करा आणि व्हिडिओ त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू व्हेरी मच. थँक यू. थँक्स अ लॉट.